भीक मागणाऱ्या अनोळखी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचे भासवीत विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने मिळवण्याच्या कटात सहभागी असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकाला यश आले आहे। हा आरोपी पोलिसांना 3.5 वर्षापासून गुंगारा देत होता। या खुनाप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपी मंगेश सावरकर, रजनी ओके, दीपक भारुडकर, प्रणव साळवी, योगेश साळवी व मयत अशोक भालेराव यांनी संगनमताने त्यावेळी अशोक भालेराव हे ह्यात असताना त्यांच्या नावे काढलेल्या अपघाती विम्याचे पैसे बेकायदेशीर मार्गाने वळविण्याच्या उद्देशाने त्यांनी भालेराव यांच्यासारख्या भिकारी माणसाचा खून करून तो अपघात असल्याचे विमा कंपनीला भासविले। हे पैसे लाटण्याचा त्यांनी कट केला होता। या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार विलास सारस्कर व नितीन जगताप यांना माहिती मिळाली की या गुन्ह्यातील आरोपी योगेश साळी हा लोणार गल्लीत येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी वरील ठिकाणी सापळा रचला। लोणार गल्लीत जाऊन खात्री केली असता दिनांक 13 जुलै रोजी सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास तो मिळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। या गुन्ह्याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली। तसेच गुन्हा घडल्यापासून तो वेषांतर करून नर्मदा परिक्रमा, महाकुंभमेळा, प्रयागराज व त्र्यंबकेश्वर येथे राहिल्याचे त्यांनी सांगितले। पुढील तपासासाठी त्याला म्हसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। दैनिक भ्रमर, नाशिक।